नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आकाश आणि भूमी गाडीतून निघालेले असतात, कारण आकाश भूमीला घेऊन ऑफिसला निघालेला आहे. आणि त्याचबरोबर भूमी आणि आकाश बोलत आहेत. भूमी आकाशला म्हणत आहे की आकाश, मला म्हणजे कळतच नाही आहे की तो आज एवढा खुश का आहेस रे, असं तो म्हणत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणते की मागच्या वेळेस पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण एकत्र होतो ना, तेव्हा तू एवढा खुश असायचा. तेव्हा तुला असं वाटायचं की मी तुला रोज भेटेल ना, त्यासाठी तू खुश असायचा. पण मला आत्ता कळत नाही आहे की तू एवढा खुश का आहे. हे सगळं चालू असतं. त्यावेळेस आकाश म्हणतो की कसं आहे, मला आनंद तर झालेलाच आहे भूमी, पण मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हाच होईल जेव्हा तुझ्या हातले आणि आईमधले गैरसमज मिटलेले असतील, असं आकाश बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशला म्हणते की पण अशक्य आहे ती गोष्ट, ते कधीच होऊ शकत नाही. माझ्यातले आणि तुझ्या आईमधले गैरसमज कधीच मिटू शकत नाहीत आकाश, असं भूमी स्पष्टपणे आकाशला सांगते. त्यानंतर आकाश म्हणत असतो की काय झालं. तेव्हा भूमी म्हणते, बाबांचं एक बँकेचं काम आहे, मला इथेच थांबव, मी नंतर येईल, इथून पुढे मला जायचं आहे बँकेमध्ये. तर त्यांच्या मागावरती आलेला जो अभि आहे तो लगेचच रागिणीला फोन करतो आणि तो म्हणतो की आई, इथे असं असं झालेलं आहे बघ, भूमी गाडीतून उतरलेली आहे, मी काय करू, नक्की आकाशला फॉलो करू का भूमीच्या मागे जाऊ. तेव्हा रागिणी त्याला म्हणते की तू ना आकाशला फॉलो कर, भूमीचं काय करायचं ते मी पाहते, असं रागिणी अभिला सांगते. आणि अभि मग अगदी आईच्या हातातलं कटपुतलं असल्यासारखं लगेचच तिच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो आणि मग तो आता आकाशला फॉलो करायला जातो. भूमी तर उतरलेली असते आणि त्याच वेळी पारितोषची गाडी तिथे येते. भूमी पारितोषकडे जाते आणि पारितोषला म्हणते की आपल्याला जायचं आहे ना. पारितोष म्हणतो की हो. मग भूमीला पारितोष सांगतो की चल पटकन गाडीत बस, आपल्याला उशीर होतोय. इकडे रागिणीसाठी पौर्णिमाने कॉफी आणलेली असते आणि पौर्णिमा म्हणत असते की आई, आता फक्त आणि फक्त शेवटचे 4 तास उरलेले आहेत, म्हणजे त्या चाव्या आता तुमच्याच ताब्यात असणार आहेत, भूमी काहीच करू शकत नाही. रागिणी म्हणते हो ना. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीचे ही सगळी नाटकं सुरू असतात. तिने कॉफी हातात घेतलेली असते आणि त्याचवेळी तिला हवालदार मानेंचा फोन आलेला असतो. हवालदार माने म्हणतात की अहो, तुम्ही माझा नंबर सेव्ह केलेला आहे. तेव्हा ते म्हणतात, रागिणी म्हणते की हो ना, बोला तुम्ही, काय अपडेट आहे. तेव्हा ते सांगतात की मला अभिसरांनी सांगितलेलं होतं, काहीही अपडेट असलं तर या नंबरवरती आईला फोन करून सांगायचं आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. कारण डॉक्टर प्रधान यांची जी केस आहे ती रिओपन झालेली आहे आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे रागिणी म्हणते पुढे काय अपडेट आहे. तेव्हा तो सांगतो की आज बरोबर 1 तासानंतर आता त्या घराची झडती होणार आहे, कारण आजपर्यंत त्या घराची झडती घेतली गेलेली नव्हती. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि रागिणी म्हणते की असे कोणते पुरावे मी मागे तर ठेवलेले नाहीत ना, नक्की काय झालं असणार आहे. हा प्रश्न रागिणीच्या डोक्यात सुरूच असतो. रागिणी विचार करत असते, नक्की काय झालं असेल, कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत, मी मागं काय ठेवलं तर नसेल ना, हा विचार रागिणीच्या डोक्यात सुरूच झालेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी जेव्हा हे सगळं बोलत असते, तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. इकडे आकाश मात्र पोहोचलेला असतो. त्यांनी त्या सिक्युरिटी गार्डला बोलवलेलं असतं, जो पारितोषच्या ऑफिसमध्ये काम करत असतो. आणि सिक्युरिटी गार्डला इकडे आकाश सांगत असतो की झालं का काम आपलं. तेव्हा तो सांगतो की झालं, असं म्हणत आकाशला तो एक पेनड्राईव्ह देतो. त्या पेनड्राईव्हमध्ये ऑफिसच्या बाहेरचं CCTV फुटेज असतं. आता ते CCTV फुटेज पाहिल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणतो खरंच थँक्यू सो मच. तो म्हणतो की आकाश सर, मी तुमच्याबरोबर हे काम केलेलं आहे, पण मला ना खरंच भीती वाटत आहे, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं. तेव्हा आकाश म्हणतो की काही प्रॉब्लेम येणार नाही, मी तुला कोणत्याही अडचणीत आणणार नाही. अभि मात्र मागून आलेला असतो. तो म्हणत असतो की याचं नक्की काय चाललेलं आहे, हे काय करतोय, हा सिक्युरिटी गार्डला का भेटतोय प्रत्येक वेळेस. हा प्रश्न त्या अभिला पडलेला असतो आणि तो त्याच गोष्टींचा विचार करत असतो. मग तोंडाला मास्क घालून आकाशच्या गाडीच्या मागे जाण्याचा विचार आता अभि करू लागतो.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशने आता लॅपटॉप काढलेला असतो, पण मूर्ख आकाशला एवढीही अक्कल नसते की इतकं महत्त्वाचं जे काम आहे ते अशा पद्धतीनं करावं, एवढीही त्याला जाणीव झालेली नसते आणि तो मात्र मूर्खासारखं वागतच असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशचं तिथं CCTV फुटेज पाहणं चालू असतं. त्याचवेळी अभि आकाशच्या गाडीच्या मागे उभा राहतो आणि गाडीच्या मागे उभा राहून तोही आता ते CCTV फुटेज जे आहे ते पाहू लागतो. खरं तर त्याला कळत असतं काय घडतंय, त्या गाडीचा नंबर, त्याचबरोबर भूमी तिथे आली आणि त्या गाडीत बसून का गेली हा प्रश्न मात्र आकाशला पडलेला असतो. त्या गाडीचा नंबर आकाशला कळलेला असतो आणि आकाश म्हणतो की आता काहीही झालं तरी ह्या माणसापर्यंत मला पोहोचलं पाहिजे. म्हणजे आकाशने प्लॅन केलेला आहे तो म्हणजे व्यंकटपर्यंत पोहोचण्याचा. व्यंकटपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व गोष्टी करायचं आकाशने ठरवलेलं आहे. आता हे अभिला कळलेलं असतं की आकाशला ऑफिसच्या बाहेरचं CCTV फुटेज मिळालेलं आहे. व्यंकट त्याला स्पष्टपणे दिसलेला आहे. इकडे रागिनी मात्र आता डॉक्टर प्रधानांच्या बंगल्याच्या बाहेर आलेली असते आणि रागिनी डॉक्टर प्रधानांच्या बंगल्याच्या बाहेर आलेली असते तेव्हा तिने एका डुप्लिकेट की मेकरला सोबत आणलेलं असतं, म्हणजे ते घराचं लॉक काढता येईल. तेव्हा रागिनी म्हणते की आत्तापर्यंत इतके लॉक काढलेले आहेस ना तू, मग आत्ताही दे ना मला हे करून. तो म्हणतो की मी ट्राय करतो मॅडम. आणि रागिनी पाहतच असते, त्याची काम करण्याची पद्धत ती पाहत असते. तेव्हा तिला धक्का बसतो. ती म्हणते खरंच हे जमणार आहे तुला? तेव्हा म्हणतो की हो. तेव्हा त्याच्या हातामध्ये एक कार्ड असतं, कारण ते ॲटो लॉक असतं आणि ते ॲटो लॉक काढण्यासाठी त्याने तिथे कार्डचा वापर केलेला असतो. कार्डचा वापर करून त्याने ते लॉक खोललेलं असतं. आणि इकडे रागिनी म्हणते अरे एवढ्या जबरदस्त पद्धतीनं तू लॉक खोललं, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही तू लॉक खोललेला आहेस ते, म्हणजे आपण लॉक उघडून आत जातो या गोष्टीची जाणीवही कोणाला होणार नाही. हे सगळं रागिनी बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी थांबलेले असतात. तेवढ्यातच तिथे येऊन पोहोचतात ते म्हणजे इन्स्पेक्टर गायकवाड. इन्स्पेक्टर गायकवाड तिथं आलेले असतात. इन्स्पेक्टर गायकवाड आलेले पाहून इकडे आकाश आणि भूमी त्यांना म्हणतात. तेव्हा लगेचच त्यांना विचारतो तो म्हणजे पारितोष. पारितोष म्हणतो की तुम्ही लवकर आलात, म्हणजे थोडं लेट होणार होतं ना. तेव्हा पारितोषला ते सांगतात की कसं ती उद्या केस होती तर त्या केसचं काम झालेलं आहे, मग म्हटलं की आज उरकून घ्यावं इकडचं काम, त्यामुळे मी वेळेवर पोचलेलो आहे असं पारितोष सांगत असतो. त्याचबरोबर पारितोषला सांगितलं जातं आणि आता आपण लगेचच डॉक्टर प्रधानांकडे निघायचं आहे. भूमी इकडे पारितोषला विचारत असते की असे कोणते पुरावे डॉक्टर प्रधानांच्या बाबतीतले हाती लागलेले आहेत. त्यावरती पारितोष सांगत असतो की त्यांना एक डायरी मिळणार आहे, जी डायरी जी आहे ती प्रधानांची आहे आणि त्यांनी त्यांची पर्सनल डायरी आहे. प्रधानांच्या बाबतीत हे घडल्यानंतर त्यांच्या फॅमिलीने हे घर सोडून ते शिफ्ट झालेले आहेत, पण त्या घरामध्ये त्यांनी कोणतेही चेंजेस केलेले नाहीत किंवा वस्तू हलवलेल्या नाहीत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीचा स्पीड इतका वाढलेला असतो कामाचा की तिला पटापट ते सगळं घर चेक करायचं असतं. तिच्याकडे 1 तास असतो, पण आता इन्स्पेक्टर गायकवाड अर्धा तास आधी आल्यामुळं रागिनीचा खेळ इथे संपत आलेला असतो. तिच्याकडे राहिलेला असतो तो म्हणजे शेवटचा अर्धा तास. भूमी त्याबद्दल विचारत असते तेव्हा पारितोष सांगत असतो की होप्स त्या डायरीमध्ये आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी क्ल्यू असा मिळेल की ज्याच्यामुळं हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे हँडल करता येईल असं इकडे बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पारितोष म्हणत असतो की नक्की कळेल की या बाबतीत काय झालेलं होतं, म्हणजे तो घातपात होता हे तुझं म्हणणं आहे, तो खून नव्हता, हे तो खूनच होता, एखाद्या व्यक्तीने येऊन मुद्दामहून मारलेलं होतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे भूमी विचार करत असते नक्की कशा पद्धतीनं गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत हे भूमीला कळत नसतं. रागिनीचा स्पीड मात्र कामाचा इतका वाढलेला असतो की भर प्रत्येक गोष्ट ती शोधत असते. शोकेशमध्ये शोधत असते, कपाटात शोधत असते, प्रत्येक फाईल चेक करत असते, कुठे काय आहे का ते ती पाहत असते, परंतु तिच्यासमोर असं काहीच येत नाही. त्यानंतर तिने शोधाशोध करते. तिथे एका ड्रॉवरमध्ये तिला लॅपटॉप दिसतो. तो लॅपटॉप ती उघडते, परंतु तो लॅपटॉप काही चालू होत नसतो, त्याची बॅटरी डाऊन असते, म्हणजे तो लॅपटॉप तिथे बंद असतो. हे रागिनीच्या लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीची शोधाशोध सुरू असते. रागिनीला फक्त एकच जाणून घ्यायचं असतं की इथं कोणताही असा पुरावा राहायला नको आहे की ज्याच्यामुळं मी अडचणीत येईल. इकडे भूमी मात्र ते शोधण्यासाठी तिथे येत असते आणि रागिनी ती लॅपटॉप उघडते. तो लॅपटॉप काही चालू होत नाही आणि इकडे इन्स्पेक्टर गायकवाड यांची टीम, भूमी आणि पारितोष हे सगळेजण येऊन पोहोचलेले असतात.
त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीची शोधाशोध सुरू असते. इकडे गायकवाड त्यांची टीम घेऊन आलेले आहेत आणि त्याचबरोबर भूमीही त्यांच्यासोबत आहे. आता या सर्वांना काहीही करून लवकरात लवकर शोधाशोध करायची आहे. रागिणीला मात्र माहितीच नाही. तिला एवढंच माहिती आहे की आपल्याकडे 1 तास आहे आणि त्या 1 तासामध्ये हे सगळं शोधायचं आहे. हा विचार करून रागिणी सगळा शोध घेत असते. त्याचबरोबर रागिणी बेडरूममध्ये जाते. तिथे बेडवरच्या उशा उचलते, ते ब्लँकेट हलवते. सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. रागिणीच्या डोक्यात ही गोष्ट मात्र येत नाही की आपण इथे येऊन गेलो आहे. ह्या गोष्ट जर कोणाला कळली तर. आता इन्स्पेक्टर गायकवाड सर्वजण तिथं पोहोचलेले आहे. दरवाजा उघडणार असतात. तेवढ्यात हवालदार सांगतात की चावी नाही आहे, चावी राहिलेली आहे, मी घेऊन येतो. आणि मग हवालदार चावी आणायला जातात आणि तिथेच रागिणीला कळतं ते म्हणजे आता हे कोणीतरी बाहेर आलेलं आहे. आणि मग इन्स्पेक्टर गायकवाडांनी चावी आणायला सांगितल्यानंतर आता तो दरवाजा उघडला जातो. रागिणी येऊन नेमका तोच दरवाजा उघडत असते. रागिणीला पण तेच हवं असतं म्हणून तर तिने दरवाजा उघडण्यासाठी समोर आलेली असते. पण त्याचवेळी पुन्हा माघारी जाऊन कपाटामध्ये ती पाहते तर तिला कपाटामध्ये एक डायरी दिसते. आणि ती डायरी जेव्हा रागिणीच्या हातात येते तेव्हा रागिणी म्हणते की ही यांची पर्सनल डायरी. नशीब. पण म्हणते की यात काय आहे काय माहिती एवढं, असा विचार ती करू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी म्हणते की आता ही डायरी मला माहीत नाही आहे महत्त्वाची आहे का नाही माझ्यासाठी, पण ही डायरी जाळून टाकणं गरजेचं आहे. त्या लोकांना कोणालाही ही डायरी मिळता कामा नये, हा विचार रागिणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रागिणी ती डायरी घेते आणि बाहेर जायला निघते आणि समोरच पोलीस आलेले असतात. इकडून पोलिसांचं लक्ष नसतं. चावी आणण्यासाठी हवालदार गेलेला असतो आणि रागिणी मात्र तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. भूमी मात्र डिस्टर्ब झालेली असते. तेव्हा पारितोष विचारतो काय झालं. तेव्हा भूमी सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा डॉक्टर प्रधानांना भेटायला आले होते त्यावेळच्या गोष्टी आठवत आहेत. कारण काहीही झालं तरीही मला ना, मी जेव्हा त्यांना भेटायला आले होते मी डॉक्टर प्रधान यांना हाक मारली आणि त्याच वेळेस त्यांची बॉडी तिथे खुर्चीवरती ठेवलेली होती आणि ते तिथून खाली पडलेले होते. ही गोष्ट मला आठवत होती. तेव्हा पारितोष म्हणतो इट्स ओके असं म्हणत तो भूमीला समजून सांगत असतो, भूमीला समजून घेत असतो आणि त्याचबरोबर भूमीला सांगत असतो की सर्व गोष्टी ह्या व्यवस्थितच होतील. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीला डायरी मिळालेली आहे आणि रागिणी आता घराच्या बाहेर पडणार आहे. त्यासाठी ती इकडून दरवाजा उघडत आहे आणि तिकडून लॉकची चावी लावून दरवाजा उघडला जात असतो. रागिणीला लक्षात येतं बाहेर कोणीतरी आलेलं आहे. खिडकीतून ती पाहते आणि तिला धक्का बसतो. कारण तिला वाटतच नव्हतं की ते एवढ्या लवकर पोहोचतील आणि हे सगळेजण तिथे एवढ्या लवकर आलेले आहेत. त्यामुळं रागिणीची मात्र आता पूर्णपणे वाट लागलेली आहे. या सर्व गोष्टी घडत असतात. रागिणीला कळत नसतं की आता इथून मी बाहेर कशी पडणार आहे. हा एकच प्रश्न रागिणीच्या समोर उभा असतो आणि रागिणी विचार करू लागते. त्यानंतर गायकवाड म्हणतात की झालं का, मिळाली का चावी, हा गायकवाडांचा प्रश्न असतो. आणि इकडे रागिणी मात्र आता घाबरलेली असते. ती म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, हे अशा पद्धतीनं काय घडलेलं आहे. हा प्रश्न रागिणीच्या समोर उभा राहिलेला असतो. रागिणीला कळतच नाही की आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे. रागिणी आता लपून बसलेली असते. इन्स्पेक्टर गायकवाड वरती गेलेले असतात. भूमी, पारितोष आणि त्याचबरोबर हवालदार तिथं असतात. भूमी म्हणते की आपण त्या दरवाजाकडे जाऊया का, आणि नेमकं त्याच रूममध्ये रागिणी गेलेली असते आणि भूमी त्या बाजूला जाते. ते बेडरूममध्ये येतात. त्या बेडरूममध्ये पाहतात तेव्हा भूमी म्हणते की हे सगळं इतकं अस्ताव्यस्त का पडलं आहे. म्हणजे असं वाटतंय की कोणीतरी आपल्या आधी इथं येऊन गेलेलं आहे, हे भूमीचं म्हणणं असतं. पारितोष आणि भूमी दोघंही शोधाशोध करत असतात. तेव्हा तिथे हवालदार म्हणतात की हे काहीतरी वेगळंच आहे, मला ना संशय येत आहे, असं बोललं जातं. तेवढ्यातच गायकवाड बाहेरून ओरडतात की एक डायरी सापडलेली आहे, लवकर बाहेर या. मग भूमी आता तिथलं काम तिथंच सोडते. खरं तर तिथंच रागिणी लपून बसलेली असते. रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं आणि भूमी तिथं उभी असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीला मात्र प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे. परंतु भूमी तिथे उभी आहे. भूमीने तळ ठोकल्यासारखी भूमी तिथं उभी आहे. भूमीला प्रश्न पडलेला आहे की काहीही झालं तरीही मला या सर्व गोष्टी कळल्यास पाहिजेत. कारण आत्ता सध्या माझ्यासाठी आकाशचा जीव महत्त्वाचा आहे आणि माझ्या बाळाचा जीव महत्त्वाचा आहे. या रागिणीपासून माझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे.
कारण आकाशला आणि मला तिने वेगळं केलेलंच आहे. आता पुढचा प्लॅन तिचा तो आहे. इकडे पारितोष आणि भूमी शोधाशोध करत आहेत. प्रत्येक ड्रॉवर प्रत्येक कपाट चेक केलं जात असतं आणि ते पाहत असतात. त्याचबरोबर इकडे भूमीही पारितोषला मदत करत असते. तेवढ्यात भूमीला जाणवतं की इकडे कुठेतरी पाहिलं पाहिजे असं म्हणत भूमी आता आणखी एका ठिकाणी शोधाशोध करायला जाते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि पारितोष हे सर्व तिथे शोधत आहेत आणि तेवढ्यातच रागिनी तिथून जायला निघते आणि रागिनीची जी डायरी आहे ती तिच्याकडून सोप्याच्या तिथं पडते. सगळेजण सोप्याच्या जवळ येतात. भूमी आणि पारितोष पुन्हा शोध घेऊ लागतात. रागिनी ती डायरी आहे ती तिथंच टाकते आणि तिथून पळ काढते. रागिनी आता निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर पौर्णिमा त्याचबरोबर रागिनी यांचा आता पचका करायचा असतो. म्हणून भूमीने एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आकाश यायच्या वेळी फरशी पुसत बसलेली असते आणि तेव्हा आकाश म्हणतो की तुला कळते का भूमी तू काय काम करतेस? तेव्हा भूमी म्हणते मला कोणीतरी आज्ञा दिलेली आहे, ती आज्ञा पाळते मी. तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे कोणी दिली? तेव्हा ती सांगते की तुझी आई आणि ही जी पौर्णिमा आहे यांनी मला हे काम करायला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. रागिनी आणि पौर्णिमा म्हणत असतात की आम्ही असं काहीही सांगितलेलं नाही. त्याचवेळी इकडे भूमी म्हणत असते की आता माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणत इकडे भूमी आकाशला तो पुरावा दाखवते, ज्याच्यामध्ये तिनं रागिनीचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्यात दाखवून दिलेलं असतं की रागिनी काय करू शकते. कारण रागिनीनंच माझ्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचलेलं आहे. याची पहिली स्टेप ही सक्सेस झालेली असते. भूमीनं आपल्याला तो जो पुरावा आहे तो दिलेला असतो आणि ती म्हणते की यावेळेस माझ्याकडे पुरावा आहे आकाश, मी शांत राहणार नाही. कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की काय होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी आकाशला सांगत आहे. भूमी म्हणत आहे बघितलं ना, मला आत्यांनी आणि पौर्णिमानेच हे सगळं करायला सांगितलेलं आहे. भूमीने आता आकाशच्या समोर पुरावा ठेवलेला आहे आणि आकाशला दाखवून दिलेलं आहे ते म्हणजे रागिनीचं कारस्थान. रागिनीचं कारस्थान हे आकाशच्या समोर आलेलं आहे आणि आकाश पाहतच राहिलेला आहे. आकाशने तर वकिलांना आणलेलं आहे. भूमीने सर्व पुरावे शोधून काढलेले असतात आणि आता रागिनीचा मात्र पर्दाफाश झालेला असतो. आकाशला पण त्या फुटेजमध्ये सर्व सत्य समजलेलं असतं. म्हणजे तो व्यंकट आहे, त्या व्यंकटला शोधण्याचं काम आकाशने आता हाती घेतलेलं असतं. इकडे भूमीने डॉक्टर प्रधानांच्या घरी जाऊन खूप मोठा शोध लावलेला आहे आणि रागिनीच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पाडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.